सर्वांना सर्वप्रथम या ठिकाणी गुड मॉर्निंग। पालघर जिल्ह्याची काय झाली आहे, निर्मिती झाली आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला पर्याय। तर महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? ओके, हंगामामध्ये जास्तीत जास्त पालघर जिल्ह्यामध्ये काय करतात ते भात घेतात ते, कारण की पाण्याचं प्रमाण जास्त असते। संपूर्ण 50 प्रश्न घ्यायचे आहेत। पालघर जिल्ह्यातील एकूण महसूल उपविभाग किती आहेत? ओके, पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव MIDC कोणत्या तालुक्यामध्ये आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती? संबंधित असावं हे, कारण आपण माझ्या महाराष्ट्रामध्ये असतो। क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असते। पुढचा मोगल बादशाह कोण होता? जे क्रियापदांचे काय ते 4 अर्थ आहेत। ओके, त्यापैकी आहे पदार्थवाचक नामाचे अनेक वचन तेच होते। 91वा प्रश्न चालू आहे आपले, फक्त 9 प्रश्न बाकी आहेत आतापर्यंत। मंदिरात 8 डॅड्यास होत्या, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा। मंदिरात। चला मित्रांनो, आता या ठिकाणी सुरुवात करूया। तर पहा, सर्वांना सर्वप्रथम या ठिकाणी गुड मॉर्निंग, सर्वांची शुभ सकाळ। तर सुरुवात जिल्ह्याचे प्रश्न आहेत। पालघर जिल्ह्याचे आपल्याला आतापर्यंत झालेल्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत पालघर जिल्ह्याच्या 2017 पासून तर 2000 या ठिकाणी 23 पर्यंत। ओके, तर बघा पालघर जिल्ह्यांची निर्मिती कधी झाली? पहिला प्रश्न आहे, पालघर जिल्ह्यांची निर्मिती कधी झाली? पर्याय क्रमांक 4 तुम्हाला येत असतं अशा पद्धतीनं। ओके, 1 ऑगस्ट 2014 मध्ये, 1 ऑगस्ट 2015 मध्ये, 15 ऑगस्ट 2014 मध्ये किंवा 15 ऑगस्ट 2015 मध्ये। ओके, अशा पद्धतीने आहे। तर ऑगस्ट 2014 मध्ये पालघर जिल्ह्याची काय झाली आहे, निर्मिती झाली आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला पर्याय येतात आणि त्यापैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा असतो। नेक्स्ट पहा, तर महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? ओके, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत पहा, सर्वांनाच माहीत पाहिजे ते असे प्रश्न, छोटे मोठे प्रश्न येत असतात ते। तर 33 आहेत, 34 आहेत का, 35 आहेत का, 36 आहेत? ओके, तर मित्र हो, उस्मानाबाद जिल्हा ही जे आहे मित्र हो, आतापर्यंत जे महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आहेत 36। ओके, तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा होतो की 37 करू शकतात ते, कसं काय? कारण उस्मानाबाद हा जिल्हा जो होता ना, उस्मानाबाद, त्यांचं नामकरण या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या उस्मानाबादचं काय केलं, धाराशिव असं नामकरण केलं। ओके, म्हणजे असे शब्द, असे 2 जिल्हे आहेत। एक औरंगाबाद जे आहे, औरंगाबादचं नामकरण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर केलं आहे आणि उस्मानाबादचं काय केलं, धाराशिव केलं आहे। ओके, ठीक आहे, पुढे बघूया। पालघर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? पालघर जिल्ह्यांची प्रश्नपत्रिका आहे। 5 आहेत का, 6 आहेत का, 7 का, 8? ओके, पर्याय क्रमांक 4 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 8 तालुके आहेत। ओके, पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा नाही? म्हणजे कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला म्हणजे नाही? ओके ओके, कोल्हापूर या ठिकाणी, जे कोल्हापूर मध्ये दिसते तो किनारपट्टी नाही, तो खानदेशामध्ये आहे इकडल्या साईडला। ओके, आले कोल्हापूरच्या अलीकडे, म्हणजे हे पालघरला सुद्धा आहे किनारा, रत्नागिरीला आहे, रायगडला आहे, हे 3 कोकण भागामधले आहेत, म्हणून या ठिकाणी कोल्हापूरला काय समुद्र किनारा या ठिकाणी नाही। ओके, पालघर जिल्ह्यातील खरीप हंगामात प्रामुख्याने पालघर जिल्ह्यातील खरीप हंगामात प्रामुख्याने कोणती पिके घेतली जातात? ओके, इथं खरीप हंगामामध्ये तूर आहे का, नागली आहे का, भात आहे का, यापैकी नाही। ओके, तर खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त पालघर जिल्ह्यामध्ये काय करतात ते, भात घेतात ते, कारण की पाण्याचं प्रमाण जास्त असते म्हणून त्या ठिकाणी साई या ठिकाणी जास्त लावत असतात ते। ओके, आणि नंतरचा 56वा प्रश्न आहे आपला। संपूर्ण 50 प्रश्न घ्यायचे आहेत, तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ओके, पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे कोणत्या प्रकारचा वीज प्रकल्प आहे? पर्याय क्रमांक 1 औष्णिक वीज प्रकल्प, पर्याय क्रमांक 2 अणु, पर्याय क्रमांक 3 जल, पर्याय क्रमांक 4। तर मित्र पाहू शकता की पालघर जिल्ह्यामध्ये तारापूर येथे प्रकल्प, वीज प्रकल्प आहे, तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे। हे असे प्रश्न रिपिटेशन होऊ शकतात ते। ओके, तर लक्षात घ्यायचं
की पालघर जिल्हा जास्तीत जास्त कशामध्ये आहे, किनारपट्टीला लागलेला आहे. ओके, ज्यावेळेस एखादी जिल्हा किनारपट्टीला लागला असतो, समुद्र किनारपट्टीला लागला असतो, त्यावेळेस जास्तीत जास्त काय असते, पाणी असते. ओके, तर आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी भाताचं प्रमाण जास्त घेतात ते, कारण काय घेतात, आता पाणी जास्त आहे. म्हणून कोणता प्रकल्प असणार आहे, तर या ठिकाणी जल म्हणजे काय, पाणी. म्हणजे पाण्यापासून या ठिकाणी काय, इथे वीज प्रकल्प किंवा वीज तयार केली जाते. ओके, चळवळी दरम्यान पालघरमध्ये 5 युवकांनी हुतात्मा पत्करले होते, तो दिवस कोणता आहे. ओके, पर्याय क्रमांक 1 9 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 2 24 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 3 14 ऑगस्ट. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कधी तुम्हाला पालघरमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल, ओके, आणि पालघरमधली तुम्हाला माहिती जर माहीत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्यानंतर डीपमध्ये आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत. पालघर जिल्ह्यातील एकूण महसूल उपविभाग किती आहेत. ओके, असे प्रश्न जास्तीत जास्त तलाठीला टाकू शकतात. तलाठी विभागामध्ये असेल का पोलीस भरती विभागामध्ये असेल, परंतु काय हरकत नाही, आपला प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्नांचं उत्तर अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 5, पर्याय क्रमांक 4 6. ओके, तर या ठिकाणी मित्र हो, महसूल विभाग या ठिकाणी 5 आहेत. 2014 या वर्षाचा भारतरत्न सन्मान कोणास प्रदान करण्यात आला. 2014चा भारतरत्न, ओके, 14चा सांगितलेलं आहे. हे थोडंसं प्रश्न जरी मित्र हो जुने असलेले रिपिटेशन होऊ शकतात, या उद्देशाने घेण्याचा प्रयत्न केला आहे मित्र. ओके, लक्षामध्ये मदन मोहन मालवीय, जयप्रकाश नारायण, राजाराम मोहन राय यापैकी नाही. ओके, तर या ठिकाणी मित्र हो तुम्ही पाहू शकता 2014चा विचारताने म्हणजे मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आता जास्त स्पष्टीकरण सांगावं तर आपला 50 प्रश्न पाहायचे आहेत, आणि 50 प्रश्न पाहण्यासाठी मित्र हो आता फास्टमध्ये लागते. पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव MIDC कोणत्या तालुक्यामध्ये आहे. ओके, MIDC कोणत्या तालुक्यामध्ये आहे पाहायचे आपल्याला. पालघर, डहाणू, वाडा, वसई. ओके, तर या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव MIDC म्हणजे एकमेव, तर या ठिकाणी पालघरमध्येच असणार आहे, पालघरमध्येच आहे, आणि लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढचं पाहू. ओके, नंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला. ओके, पर्याय क्रमांक पहिला आहे 30मध्ये, पर्याय क्रमांक दुसरा आहे 1655मध्ये, पर्याय क्रमांक तिसरा आहे 1674मध्ये, आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 1600 या ठिकाणी 80मध्ये. मला आशा आहे तुम्हाला हे माहीत असणार प्रश्न आहे. ओके, तर मित्र तुम्ही या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण की त्यांचा जन्म झालेला आहे तशी 1630मध्ये, आणि जे राज्याभिषेक झाला आहे त्यांचा त्या ठिकाणी 1674मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती. संबंधित घटना म्हणजे ओके, तर स्वराज्य पक्षांची आहे का पुणे करारांची आहे, चले जाओ चळवळीची आहे का यापैकी नाही. ओके, तर मित्र हो जे संबंधित घटना आहे मित्र हो, तर पुणे करारामधली आहे. किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात. किनारपट्टीच्या ओके, कांदळवन, पानझडी अरण्ये, सदाहरित वने यापैकी नाही. तर मित्र हो पाहू शकता, तर कांदळवन आढळतात, कारण की पानझडी का नाही, कारण तिथे जास्त काही अरण्याचा प्रदेश नाहीच तो. ओके, सदाहरित वने सुद्धा नाहीत, कारण की बर्फाचा प्रदेश सदाहरित वनामध्ये आढळतो. ओके, पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय रेल्वेची कोणती वाहने कार्यरत आहे. पूर्ववाहिनी, पूर्व रेल्वे, ओके, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे यापैकी नाही. तर मित्र हो याच्यामध्ये जे आहे पश्चिम आहे, कारण पालघर जिल्हा कुठे येते, पश्चिम भागामध्ये येते. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे. नांदेडला तर स्वामी विवेकानंदाचं आहे. आता उस्मानाबाद, औरंगाबाद यापैकी नाही. ओके, तर औरंगाबाद जे आहे मित्र हो
ह्या औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विद्यापीठांचं मुख्यालय आहे. पंचायत राज्य व्यवस्थेची संबंधित घटना कोणती आहे? ओके, म्हणजे घटना दुरुस्ती कोणती आहे? पंचायत राज्य व्यवस्थेच्या संबंधित घटना दुरुस्ती या ठिकाणी कोणती? 48वी आहे का, 22वी आहे का, ओके, 73वी आहे का, यापैकी नाही. ओके, तर पंडित जवाहर नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही. ओके, तर मित्र हो, घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष, ओके, समितीचे अध्यक्ष बरं काय, तर मसुदा समितीचे अध्यक्ष वेगळा आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. कधी कधी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येऊ शकते. तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या मसुदेचे अध्यक्ष होते. ओके, घटना समिती नुसते अध्यक्ष म्हणलं तर राजेंद्र प्रसाद यांना या ठिकाणी क्लिक करावं लागते. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असते. ओके ओके मित्रो, 75वा प्रश्न विचारला. फक्त आपले या ठिकाणी 25 प्रश्न झालेले आहेत, 25 प्रश्न बाकी आहेत. ओके, 25 प्रश्न झालेले आहेत, बाकीचे 75% भाग आहे. शेवटचा मोगल बादशाह कोण होता? औरंगजेब, शहाशाह, बहादूर शाह यापैकी नाही. ओके, तर या ठिकाणी पाहू शकता शेवटचा मोगल बादशाह म्हणजे ज्यावेळेस मोगलांचे राज्य होते त्यावेळेसचा शेवटचा, तर बहादूर शाह या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द जल होतो. संशोधक म्हणजे काय? शोध लावणारा म्हणजे संशोधक. स्वयंसेवक नसतो, प्राध्यापक नसतो, सेवक नसतो. ओके, ही काही वाईट कल्पना नाही. या वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा. ओके, ही काही वाईट कल्पना नाही. या वाक्यातील म्हणजे वाईट कल्पना नाही. आता हे काय, तर नकारार्थी, होकारार्थी, संकेतार्थी, विधानार्थी हे मराठी व्याकरणाचे जे क्रियापदांचे काय ते 4 अर्थ आहेत. ओके, त्यापैकी आहे. आता ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जर नाही असेल तो 100% नकारार्थी असतो. ओके, नंतर बघा अनुनासिकाला काय म्हणतात? ते अनुस्वार, शब्द, व्यंजन, विशेषण. ओके, फार महत्त्वाचा प्रश्न. अनुनासिक नाका वाटे निघणाऱ्या ध्वनींना, वर्णांना अनुनासिक म्हणतात ते. ओके, लक्षात घ्यायचं, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. अनुनासिकांना जे टिंब असतो, उदाहरणा म्हणजे व्यंजन आहे याच्यावर टिंब आहे व्यंजनवर, हे नाका वाटे निघते व्यंजन, उच्चार, म्हणून अनुनासिकांना काय म्हणतात? ते अनुस्वार असे म्हणतात. ते मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? ओके, अतिशय महत्त्वाचा या टॉपिकवर आपला मराठी भाषेचे लेखन नागरी, मोडी, संस्कृत, देवनागरी, देवनागरी लिपीमध्ये. आता नागरी आणि देवनागरी, देवनागरी काच का? देवानगरात असणाऱ्या देवाने तयार केलेली लिपी म्हणजे देवनागरी लिपी आहे. ओके, देवनागरी लिपीचे खास काय वैशिष्ट्य आहे तर या ठिकाणी आपण सांगत नाही. आपला व्हिडिओ ऑलरेडी झाला आहे मराठी व्याकरणाचा, तुम्ही पाहू शकता. ओके, भाकरी या शब्दाची लिंग ओळखा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न बरेच वेळेस टाकू शकतात ते या ठिकाणी स्त्रीलिंगी आहे भाकरी. ओके, पडते घेणे या अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. पडते घेणे, धारातीर्थ पडणे, जीव खाली पडणे, हातपाय गळणे, नमन घेणे. ओके, तर मित्र हो, पडते घेणे याचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी म्हणजे धारातीर्थ पडणे, जीव खालीवरी होणे, हातपाय गळणे म्हणजे आता आपण माघार घेणे. ओके, म्हणजे काय करणे? नमते घेणे. ओके, फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा या शब्दातील समूहाबद्दल एक शब्द ओळखा जो स्वतःचाच फायदा घेत असतो. निर्भळ, जिज्ञासू, स्वार्थी, मनकवडा. ओके, आता मित्र पाहू शकता या ठिकाणी स्वतःचा विचार कोण करतात? स्वार्थी लोक करतात. मनामधलं ओळखणारा, जिज्ञासू, जिद्द आहे, निर्भीड, वेगळा असणारा. ओके, तर पर्याय क्रमांक 3 आहे. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. अतिशय घाबरणे, खुश होणे,
धाब्यावर बसणे, पळून जाणे. ओके, तर धाबेदनाने म्हणजे तो अतिशय घाबरणे असा अर्थ होतो. पुढीलपैकी कोणते विशेष नाम नाही ते ओळखा. विशेष नाम नाही. विशेष नाम कशा म्हणतात? तो व्यक्तिवाचक असतो, जातीवाचक नसतो. ओके, म्हणून लक्षात ठेवायचं मित्र. हो, तर पुणे विशेष आहे, कपिला गाय विशेष आहे, हिंदी महासागर विशेष आहे, असुर हे 3 विशेष आहे. पुणे पुणे दुसरं नाही, कपिला कपिला गाय दुसरी नाही, आणि हिंदी महासागर हिंदी महासागरच आहे, त्याच्यामुळे दुसरं कोण नाही, तो विशेष आहे. तर व्यक्तिवाचक आहे. तर म्हणजे असुर हे काय आहे आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो, विशेषण नाही. आपल्याला 75% अभ्यास असला तरी आपल्याला हे माहीत होते. आपल्याला 3 माहीत होते, हे माहीत नाही. म्हणजे 3 विशेषण आहेत, हे विशेषण नाही. ओके, हार या शब्दाचे अनेकवचन ओळखा. हारचं हारे, हार, हर्या, हरा हे आपलं टॉपिक झालं आहे विशेषणाचं, नामामध्ये शिकलं आपण. ओके, तर या ठिकाणी हारचं फक्त हारच होत असते, कारण की हे पदार्थवाचक नाम आहे. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन तेच होते, याच्यामध्ये बदल होत नाही. ओके, दात दाखवून डॅड्यास ही मन पूर्ण करा. ओके, लक्ष्मण अवधन अवलक्षण यापैकी नाही. दात दाखवून ही मन पूर्ण करा. दात दाखवणे आणि मन पूर्ण करणे म्हणजे या ठिकाणी दात दाखवून अवधान ही पूर्ण करा म्हणजे रिकामे जर काय अवधान येते. ओके, याच्यातला एक प्रश्न बाद आहे तशी, ते टायपिंगमध्ये किंवा याच्यामध्ये चालला आहे. आमदार, खासदार, न्यायालय इत्यादींचा पत्रव्यवहार करताना भाषा कशी असावी? ओके, आमदार, खासदार, न्यायालय इत्यादींचा पत्रव्यवहार करताना भाषा कशी असावी? सुटसुटीत, याची विशेष सौजन्याची किंवा सोपी असावी. ओके, याची असावी. पहा मित्र, 91वा प्रश्न चालू आहे. आपले फक्त 9 प्रश्न बाकी आहेत. आतापर्यंत आपण 50 प्रश्नाचं टार्गेट होतं आपले. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? स्थलवाचक, परिणामवाचक, रीतवाचक, कालवाचक. ओके, तर या ठिकाणी मित्र कालवाचक आहे. वारंवार हे जे आहे कालवाचक आहे. खालीलपैकी कोणता शब्द क्रियाविशेषण आहे? पुस्तक आहे का, सुंदर आहे का, पोचणे आहे का, लवकर आहे? ओके, तर या ठिकाणी हे जे नाम आहे पुस्तक, सुंदर सुद्धा एक भाववाचक नाम आहे, लवकर हे कालवाचकमध्ये येते, पोचणे हे क्रियापद आहे. ओके, नंतरचा पुढीलपैकी अचूक जोड चूक असणारा, चुकीचा नसणारा जोडाक्षर कोणता आहे? दपन, दर्पण, दर्पण आणि दपर्ण. ओके, अशा पद्धतीने आहे. तर याच्यामधला अचूक या ठिकाणी तुम्हाला सांगायचं असतो. तर दर्पण जे आहे हे अचूक आहे. तानाजीला लढता लढता वीर अमर आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य आहे का, संयुक्त आहे का, केवळ आहे का, विशेषण आहे? ओके, पहा एकदा आपण प्रश्न वाचून घेऊ. तर तानाजींना लढता लढता वीर अमर आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर या ठिकाणी मित्र हो केवळ वाक्य आहे. मंदिरात 8 डॅड्यास होत्या, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. मंदिरात 8 पंत्या होत्या, मंदिरात 8 उदबत्त्या होत्या, मंदिरात 8 धूप होत्या, मंदिरात 8 घंटा होत्या. ओके, तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्र हो. तर ह्या ठिकाणी मंदिरामध्ये काय असतात ते घंटा. खालीलपैकी कोणत्या शब्दातील ड हा अंत्य वर्ण तिरस्कार सूचक नाही? या ठिकाणी पाहू शकता आखाडा जे आहे मित्र, आखाडा शेवटी हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही. ओके, ययाती या ज्ञानपीठ पुस्तक पुरस्कार विजेते लेखक कोणतं? वी. स. खाडेकर आहेत. ओके, धूर्त या शब्दार्थी
सी विसंगत असा शब्द ओळखा. धूर्त या शब्दाशी विसंगत असा शब्द या ठिकाणी ओळखायचा. चतुर, निर्धार, चाणाक्ष, कावेबाज. तर या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही. तर मित्र हो, निर्धार जे आहे तो विसंगत शब्द आहे याचा. अमूल्य म्हणजे काय? अमूल्य म्हणजे मूल्य असणे किंवा नसणे हे लक्षात ठेवायचं. अमूल्य म्हणजे जे मौल्यवान आहे, जरी असलंय तर ते मौल्यवान आहे. गाडी तासभर, इथं काय म्हणते? गाडी खोळंबली, सबब मी उशिरा पोचलो. गाडी तासभर खोळंबली, सबब मी उशिरा पोचलो. ते सबब जे आहे या वाक्यातील उभयान्वयी अव्ययी आहे. आणि लक्षामध्ये सबब जे आहे. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने आपण किती 100 प्रश्नांपैकी आतापर्यंत 50 प्रश्नांचा आपण अभ्यास केला मित्र हो. या ठिकाणी 20 मिनिटामध्ये 22 मिनिटामध्ये. ओके, ठीक आहे. तुम्हाला जर आता विचार करा, 22 मिनिटामध्ये आपण 50 प्रश्न सोडू शकतो. म्हणजे 44 मिनिटामध्ये ते 50 मिनिटामध्ये आपण 100 प्रश्न का सोडू शकत नाही? तर आपली प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. ठीक आहे. धन्यवाद. अशाच पद्धतीने चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल.